द ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले आहेत। अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असा स्पष्ट शब्दात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चिरफाड करण्यात आली आहे। संघाचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय। त्यात लोकसभा निवडणुकीतला अति आत्मविश्वास भाजपला नडलाय। सर्वच्या सर्व मतदारसंघात मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवायला मर्यादा आहेत असं परखड मत यामध्ये व्यक्त करण्यात आलंय। भाजपने निवडणुकीसाठी संघाची मदत घेतली नाही यावर या लेखामध्ये बोट ठेवण्यात आलंय। त्या लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया। संघाच्या मुखपत्रात भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत। शिंदे फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतलं। अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली, त्यामुळे महाराष्ट्रात फटका बसलाय। सर्वच्या सर्व मतदारसंघातली निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जावी या संकल्पनेला मर्यादा आहेत। भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सहकार्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांशी संपर्क केला नाही। भाजपच्या नेत्यांनाच खरं राजकारण कळतं, संघाच्या लोकांना नाही, हा खोटा अहंकार भोवला। जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे भाजपचं दुर्लक्ष झालं। सेल्फी स्टार कार्यकर्त्यांचा उदय झाल्यानं नकारात्मक परिणाम झाला। भाजपचे नेते, आमदार, खासदार, मंत्री जनतेला भेटत नव्हते। मतदारांशी संपर्क तुटला होता। आयारामांना संधी देण्यासाठी चांगलं काम करणाऱ्या खासदारांना डावलण्यात आलं। भगवा दहशतवाद, 26/11ला संघाचं षडयंत्र म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा पक्षात समावेश करण्यात आला। हिंदू धर्माचा, रामाचा अपमान करणाऱ्यांचं भाजपने वाजत गाजत स्वागत केलं। दरम्यान द ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रातल्या लेखावरून आता विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय। विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मी बातमी थोडक्यात वाचली। ऑर्गनायझरनी खडे बोल सुनावलेले आहेत। देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चारलेले आहेत। तर असे खडे सगळं चारल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, तर अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत। देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, तर देशातलेच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में नुकसान हुआ है वो शिंदे की वजह से हुआ है। मैं महाराष्ट्र की बात करूं तो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में जो नुकसान हुआ है वो अजित पवार और शिंदे की वजह से हुआ। शिंदे को 7 सीटें मिली है, पैसे की ताकत पर, पुलिस की ताकत पर, लेकिन असली नुकसान तो बीजेपी का शिंदे और अजित पवार का जो निर्णय हुआ है पार्टी तोड़ने का हमारा, उसकी वजह से हुआ है। खडे बोल नाही आहेत, हे ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।